रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. आयुष्यातला एक क्षणसुद्धा आपल्या भगवंताच्या नामाशिवाय जाऊ नये बरं का. जे कृत्य करतोय, कोणतंही कृत्य करू द्या, ते गाडी चालवत असू द्या, शिक्षण देत असू द्या, काहीही करत असू द्या, भगवंत नामाचं चिंतन ते सदैव अंतःकरणात पाहिजे. मी रात्रंदिवस अगदी झोपताना सुद्धा माझी भजन म्हणत म्हणत केव्हा झोप लागली आणि उठल्यानंतर सुद्धा अतिशयोक्ती अजिबात सांगत नाही. पहिलं जर काय येत असेल तोंडामध्ये उठल्यानंतर जाग आल्या तर फक्त भगवंताचं नाव आहे, दुसरं काही येत नाही. हे करावं लागतं. येतं का लक्षात? अडकून घ्या, त्यामध्ये अडकून घ्या. संसार बाळानं होत असतो. पुढे मी भजनाची सुरुवात कशी करायची, रूप पाहता दोषी, हा अभंग कसा म्हणायचा वेगवेगळ्या रागामध्ये, ते मी पुढे सांगितलं. पहा, ऐका. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. अतिशय उत्कृष्ट अशी भजनाची सुरुवात. राग किरवाणी आणि किरवाणी मिक्स. हे बा, ब्रह्मरस जो आहे कीर्तनामध्ये सुरुवातीला, तो आपण निर्माण केल्याशिवाय कधीही कीर्तनाला गर्दी होत नसते बरं का. वस्तुस्थिती सांगतोय, कारण ब्रह्मरस हा असा रस आहे, हा गातोय आपण, परंतु ऐकणाऱ्याच्या कानावरती जेव्हा हा आदळतो ध्यानात आलं तेव्हा त्याची ब्रह्मरंध्र जागी होतात आणि भ्रम आहेत. भ्रम म्हणतोय मी, लक्षात ठेवा. हे भ्रम त्याचे दूर होतात बरं का. आणि भ्रम दूर होऊन ब्रह्म लोकांना कळण्यासाठी आपण कीर्तनामध्ये प्रथम ब्रह्मरस जागृत करणं फार महत्वाचं असतं. आता मी हा जो राग आहे तो अतिशय व्यवस्थितरित्या मिश्र स्वरूपामध्ये बरं का. इथे कसं आहे, इथे महत्व सगळं भावाला आहे बरं का. कोणता राग तुम्ही गाताय याला महत्व अजिबात नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, इथं भाव फार महत्वाचा आहे. कारण गिरीधर लाल तो भाव का भूका, राग कला नाही जानत तुका. जगद्गुरु तुकोबारायांचा हिंदीमधील हा अभंग आहे. गिरीधर लाल तो भाव का भूका, कुठल्या रागात तुम्ही गाताय हे त्यांना देणं घेणं नाही बरं का. त्यांना फक्त देणं घेणं या गोष्टीचं आहे की आपण भावयुक्त गातोय का हे महत्वाचं असतं. आणि तो भाव जागृत करण्यासाठी मी आज अतिशय महत्वाचा सुरुवात, अगदी कीर्तनाची सुरुवात म्हणा किंवा भजनाची सुरुवात म्हणा, या अभंगाने केली जाते. तर तो राग मी म्हणून दाखवतोय सर्वांना. किरवाणी राग आहे, मिश्र स्वरूपामध्ये आहे, मात्र लक्षात ठेवायचं आहे. शी शार्प आहे म्हणजे काळी एक आहे काय पट्टी, लक्षात ठेवा. आणि त्याच्यावर मी गातोय जय जय राम 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 कृष्ण हरी, जय जय राम 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 कृष्ण हरी.
जय जय राम 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 कृष्ण हरि जय जय राम 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 कृष्ण हरि अतिशय सावकाश म्हणायचं जय जय राम 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 कृष्ण हरि 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 हरि जय जय राम 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 कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. पुढे आता मी आकाळी एक वरती राग खमाज हा या रागावर आधारित हा अभंग बनतोय. रूपाचा अभंग आहे आणि सर्वांसाठी हा आवश्यक आहे. भजनामध्ये हा आवश्यक असतो, कीर्तनामध्ये हा आवश्यक असतो. म्हणून राग खमाज अतिशय गोड राग आहे. लक्षात ठेवा. कसा जागृत करायचा, भाव कसा जागृत करायचा ते या रागातून दिसून येतं. जरा ठुमरी थाडक्यामध्ये किंवा टप्प्यामध्ये, टप्पा ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये ही चाल आहे. लक्षात ठेवा.
रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी 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 रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृतांची जोडी जोडी बहुत सुकृतांची जोडी म्हणूनी विठ्ठली आवडी म्हणूनी विठ्ठली आवडी म्हणूनी विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाची आगर सर्व सुखाची आगर बाप रखो मां देवीवर बाप रखो मां देवीवर तू हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा मूळवर येत होता तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणजे मूळ खमाज रागावरती आणि शेवट ही खमाजने केला. आता मधी कोणता मी राग वापरला खमाजला सुटेबल असणार ते जाणकार व्यक्तीने या गोष्टी
आवर्जून सांगाव्यात बरं का. अभिमान कोणताही न धरता मन मोकळेपणाने जसं मला गाता येईल तशा पद्धतीनं मी गाडीमध्येच अलग लक्षात गाडी चालवत म्हणजे लक्ष पूर्ण पुढे, गायन लक्षात ठेवा, ताल, सूर आणि ब्रह्मरसाची प्राप्ती. एक क्षण सुद्धा वाया घालवू नये. आयुष्यातील एक क्षण सुद्धा वाया जाता कामा नये. लक्षात ठेवा. क्षणोक्षणी हाची करावा विचार. जगात सत्य काय ना असत्य काय हे जाणून घ्यायचं असेल तर केवळ आणि केवळ भगवंताचं नाम आहे आणि भगवंताजवळ नेण्याचं एकमेव साधन आहे संगीत. देण्यात आलं का? संगीत हे भगवंताजवळ पोहोचवल्याशिवाय राहत नाही. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव.